बातमी, महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडलेली आहे। महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांसोबत सुद्धा यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। अधिक तपशीलवार माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे। दिनेश, होय, या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांशी दूरध्वनीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झालेली आहे। याआधी आपण बघितलं, आज दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक पत्र काढलं होतं आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना बैठकीत सहभागी होण्याचं आमंत्रण या पत्राद्वारे देण्यात आलं होतं। 3 वाजता या नेत्यांना या बैठकीत येण्याविषयी कळवण्यात आलं होतं, पण त्यानंतर प्रकाश आंबेडकरांकडूनही त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती। पण त्यानंतर आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। तसंच अकोला हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला सोडला जाईल अशी ही माहिती मिळते। 48 जागांवर समाधानकारक चर्चा झाली आहे। शक्यता आहे की वंचित बहुजन आघाडीला आणखी एक जागा मिळू शकते। तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना ही हातकणंगलेची जागा त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती मिळते। मुंबईतल्या 4 जागा म्हणजे 6 पैकी 4 जागा शिवसेना लढवेल याविषयी सहमती झाल्याची माहिती मिळते। तसंच 2 जागा या काँग्रेसच्या कोट्यात येतील या दृष्टीनं ही सकारात्मक चर्चा मानली जाते। आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची ट्रायडेनमधील बैठक संपलेली आहे। थोड्याच वेळात हे नेते प्रसारमाध्यमांना त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करतील अशी एक दाट शक्यताही व्यक्त केली जाते आहे। जवळपास 6.5 तास ही मॅरेथॉन बैठक चाललेली आहे आणि आज जागा वाटपावर अंतिम निर्णय घेण्यासंदर्भातली ही महत्वाची बैठक होती। देशात विरोधी पक्षांची आघाडी इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी, त्यात आपण पाहतो आहोत एक ट्विस्ट असा आहे की सीपीआय कडून 2 जागांची मागणी करण्यात आलेली आहे। शिर्डी आणि परभणी या 2 जागांची मागणी आज सीपीआयच्या नेत्यांनी या बैठकीत सहभागी होऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे केलेली आहे। तसंच महाविकास आघाडी असं न म्हणता इंडिया आघाडी असं म्हणण्यात यावं अशी ही सीपीआयची मागणी आहे। त्यामुळे स्पष्टता होईल की नेमकं 48 जागांवर कोण कोण लढणार। पण नंबर 1 ला शिवसेना युबीटी असेल, नंबर 2 ला काँग्रेस असेल आणि नंबर 3 ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल अशी एकूण रचना आपल्याला या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात पाहायला मिळते। हो दिनेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।